छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे, कारण याच दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या पराक्रमी योद्ध्याचा जन्म झाला। शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले, त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते। मुघल आणि आदिलशाही साम्राज्याच्या सततच्या धोक्यामुळे शहाजीराजांनी आपल्या पत्नी जिजाबाई यांना सुरक्षितेसाठी शिवनेरी किल्ल्यावर ठेवले होते। शिवरायांनी लहानपणापासूनच अन्यायाविरोधात लढण्याचा संकल्प केला होता। जमाता जिजाऊंनी शिवरायांना रामायण, महाभारत तसेच श्रीकृष्ण आणि रामचंद्रांच्या जीवनातील युद्ध कौशल्य शिकवले। तर शिवरायांनी मल्हार होळकर, दादाजी कोंडदेव यांच्याकडून घोडसवारी, तलवारबाजी, धनुर्विद्या आणि गनिमी कावा शिकले। महाराजांनी मुघल, आदिलशाही आणि निजामशाही साम्राज्य विरोधात संघर्ष करून स्वतंत्र हिंदवी स्वराज्य निर्माण केले। गनिमी कावा: शिवरायांनी शत्रूवर अचानक हल्ले करून विजय मिळवण्याची अनोखी युद्ध नीती अवलंबिली। दुर्गराज्य: त्यांनी महाराष्ट्रभर अनेक किल्ल्यांचे बांधकाम, पुनर्बांधणी जसे की रायगड, प्रतापगड, राजगड असे काम केले। नौदल स्थापना: मराठा साम्राज्याला सशक्त बनवण्यासाठी त्यांनी सागरी संरक्षण मजबूत केले आणि नौदल उभारले। लोक कल्याणकारी प्रशासन: त्यांनी कर प्रणाली सुधारली, न्यायव्यवस्था मजबूत केली आणि सर्व धर्मांची समान वागणूक दिली। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारतीय इतिहासातील एक भव्य आणि ऐतिहासिक सोहळा होता। 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर हा सोहळा पार पडला आणि शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे अधिकृत छत्रपती म्हणून विराजमान करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा हिंदवी स्वराज्याच्या सशक्त आणि सार्वभौम अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक होता। त्या काळात अनेक बलाढ्य राजसत्तांनी स्वराज्याला दुय्यम मानले होते। त्यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या राजसत्तेचे वैधानिक आणि राजकीय महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी राज्याभिषेक सोहळा संपन्न केला। दरम्यान शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एका राजाचा राज्यारोहण सोहळा नव्हता, तर तो हिंदवी स्वराज्याच्या अस्तित्वाची अधिकृत घोषणा होती। यामुळे मराठा साम्राज्याला एक बलशाली आणि सार्वभौम सत्तेचा दर्जा प्राप्त झाला, ज्यामुळे पुढील अनेक पिढ्यांसाठी हिंदवी स्वराज्य टिकून राहिले। 3 एप्रिल 1680 रोजी काय घडले? मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 3 एप्रिल 1680 रोजी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे निधन झाले। तेव्हापासून दरवर्षी 3 एप्रिल रोजी शूर मराठा राजाची पुण्यतिथी साजरी केली जाते। तर शिवाजी महाराजांचे शेवटचे शब्द काय होते? आम्ही जातो, आमचा काळ झाला आहे, तुम्ही सप्तसिंधू सप्तगंगा मुक्त करा, काशीची श्री विश्वेश्वर सोडवा, 12 ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा, हिंदवी स्वराज्यात आणा आणि चुकोर होऊ नका, असे शिवरायांनी म्हटलेल्या शेवटचे त्यांचे हे शब्द होते। त्यानंतर शिवरायांची समाधी कुठे आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन 3 एप्रिल 1680 रोजी रायगड या किल्ल्यावर झाले। त्यांचा महान कार्य त्यांची समाधी बांधण्यात आली आहे। ही समाधी आजही संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान आहे आणि लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान। शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या तब्बल 200 वर्षानंतर माननीय ज्योतिबा फुलेंनी शिवजन्मोत्सवाची सुरुवात केली आणि रायगडावर पायी जाऊन झाडाझुडपांमध्ये हरवलेल्या किल्ल्यावरील महाराजांसाहेबांची समाधी शोधली। पुढे चालून लोकमान्य